बाळा, जास्त विचार करत बसू नको. आजपासून तुझ्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार आहे. तुला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी ज्यांनी तुला प्रत्येक गोष्टीत अडचण निर्माण केली, तुझ्या प्रयत्नांमध्ये आडकाठी आणली, त्या प्रत्येकाला त्याच्या कर्माचा हिशेब मिळणार आहे. तुझ्या आयुष्यात आजपासून सगळ्या संकटांचा, सगळ्या अडचणींचा शेवट होणार आहे. कारण तू तुझं कर्म चांगलं करत आला आहेस. तू म्हणशील, स्वामी आजपर्यंत मला इतका त्रास झाला, इतका कष्ट करावे लागले. पण बाळा, ही तुझ्या नशिबाचा एक भाग होता. कारण तू जे कर्म केलं होतंस ते याच्यातूनच तुझ्या कर्माचं फळ तुला मिळालं आहे. पण वेळ आता तुझ्या बाजूने फिरली आहे. सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. तुझ्या कुटुंबावरती माझा वरदहस्त राहील. तू जे जे स्वप्न बघितलेस ती सगळी स्वप्न पूर्ण होतील. कारण तू माझा बाळ आहेस. माझ्यावरती तुझा ठाम विश्वास आहे आणि माझा तुझ्यावरती ठाम विश्वास आहे. कारण जेव्हापासून तू माझ्या मार्गात आला आहेस तेव्हापासून तुझ्या प्रत्येक क्षणाची, प्रत्येक वेळेची जबाबदारी माझी आहे. कारण तू जेव्हा जेव्हा कर्म करतोस तेव्हा तेव्हा तुझ्या मनात चांगलं विचार आणणं हे माझं काम आहे आणि ते तू आत्मसात करणं हे तुझं काम आहे. त्यामुळे तू ते काम आजपर्यंत खूप चोखपणे पार पाडलं आहेस. तुझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ ही माझं लिखित आहे. तुला दिलेला त्रास, तुला दिलेल्या वेदना ह्या प्रत्येकाच्या हातून झालेलं कर्म आहे. ती त्यांना आता भोगावंच लागणार आहे. आता तू काळजी करण्याचं थांबव. कारण तुझ्या आयुष्यात आनंदानं आजचा वर्षा होणार आहे. तू केलेलं कर्म आता सार्थकी लागणार आहे. तू केलेली मेहनत आता सार्थकी लागणार आहे. कारण जेव्हा जेव्हा अंधार पडतो तेव्हा तेव्हा उजेडाची देखील चाहूल लागते. तीच चाहूल तुझ्या आयुष्यात आता लागू होणार आहे. कारण मी आता तुझ्यासोबत नेहमी असणार आहे. त्यामुळे तू आता घाबरू नको. कारण मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या मुलांची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे. परंतु त्यांना नेहमी योग्य मार्गावरती योग्य कर्म करण्यासाठी भाग पाड. कारण आयुष्यात आपण जे करतो ते फक्त आपलं असतं, ते फक्त कर्म असतं. बाकी सगळ्या गोष्टी या तात्पुरत्या असतात. नेहमी आपल्या मरणानंतर आपल्याबरोबर फक्त कर्म जात असतं, हे लक्षात ठेव. तू बाळ आहेस माझा, त्यामुळे तुला जास्त सांगायची काही गरज नाही. पण तुझ्या हातून इतरांचं सुद्धा कल्याण व्हावं असं मला वाटतं. त्यामुळे माझा संदेश हा इतरांपर्यंत पोचव. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको. कारण तुझ्या आयुष्यात येणारं प्रत्येक दुःख, प्रत्येक आनंद हा मी विचारपूर्वक तुझ्या आयुष्यात निर्माण केला आहे. त्यासाठी तुला काळजी करण्याची कोणतीच गरज नाही. जसं भगवान श्रीकृष्णाने पांडवांची जबाबदारी स्वतःच्या शिरावरती घेतली होती, तशीच मी तुझी जबाबदारी माझ्या शिरावरती घेतली आहे. फक्त तू एकच करायचं आहे, माझं नामस्मरण, माझं ध्यान करायचं आहे. तुझ्या हातून चांगलं कर्म करायचं आहे, तुझं कर्तव्य चांगलं पार पाडायचं आहे, तुझ्या कुटुंबाला योग्य दिशेने जाण्यासाठी मार्ग दाखवायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं कर्म करायचं आहे. ह्या गोष्टी जर तू चांगल्याप्रमाणे केल्यास तर तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट हे तुला फुलासमान वाटेल आणि त्यातून बाहेर पडताना तुला कोणाचीही गरज लागणार नाही. कारण तुझ्यासोबत फक्त मी असेन, हे लक्षात ठेव. त्यामुळे मी सांगितलेल्या या गोष्टी नेहमी लक्षात ठेव आणि आयुष्यात नव्या उमेदीने उभा राहा. कारण दुःख हा तुझ्या किंवा सगळ्यांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. ते प्रत्येकाच्या आयुष्यात हे येतंच, म्हणून हार मानायची नसते. आलेल्या सुखात देखील आपण उन्मत्त व्हायचं नसतं. कारण ते सुख देखील आपल्या कर्माचाच एक भाग असतं. सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख ही या जन्माचं एक सायकलच आहे. त्यामुळे सुख जरी आलं तर मातायचं नसतं आणि दुःख जरी आलं तरी दुःखी व्हायचं नसतं. कारण आपण या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकलेलो असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यायचं असतं. पण हे करताना जर तू माझ्यावरती विश्वास अटळ ठेवलास, तुझं कर्म चांगलं करत राहिलास तर तुला याच्यातून मुक्ती मिळेल आणि चांगल्या आयुष्यात जगण्याचा तुला अनुभव घेता येईल. म्हणून बाळा, मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेव. कारण तुझा जन्म सार्थकी लागावा हाच माझ्या संदेशाचा उद्देश आहे. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नको आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नको. तुझ्या आयुष्यात नवीन युगाची पहाट होणार आहे. कारण तू केलेलं कर्म आता सार्थकी होईल आणि आता इतरांना मदत करण्यासाठी देखील तुला तयार राहायचं आहे. कारण तुझ्या अंतर्मनात माझं स्थान आहे.
त्यामुळे स्वतःपुरता विचार न करता इतरांनी देखील आपल्याबरोबर पुढे चालत राहावं हा विचार जर तुझ्या मनात आला तर तुझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा तुझ्यासाठी एक मोठी संधी घेऊन येईल. म्हणून बाळा, मी सांगतो त्या गोष्टी लक्षात ठेव आणि इथून पुढे चांगल्या पद्धतीने आयुष्याची वाटचाल कर. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नको.